पुण्याचं हे असतं ते वेगळं सॉफ्टवेअरच आहे पुण्यामध्ये. तुम्ही जर पुण्यात जन्म घेतला किंवा तुम्ही पुण्यात राहायला घेतला तर तुम्ही आपोआप विद्वान होता, तुम्हाला काहीच करावं लागेल नाही. अभ्यास हे असं काही ते ॲटोमॅटिक होतं. तर तो पुण्याचा मित्र आलेला होता बहिणाबाईंकडे, आणि बहिणाबाईंना ते जयवंती कविता आवडायची. तर त्याच दिवशी ते सोपानदेवाला बक्षीस मिळालं होतं पुस्तक शाळेत. तर बहिणाबाईची बसली होती, वाच सोपानाची कविता वाचतं. सोपानदेव ती कविता वाचायला लागली आणि तो जो मित्र होता तो हसला. मावशी कविता आवडली तुम्हाला? अरे मला वेगळी आवडतो होई कविता, पण तुम्हास माहीत नाही हा कवी म्हणजे काय? बहिणाबाई म्हणले पिणारा होता. असं का? सोपाने गाववर पुस्तक काढली, ते पुस्तक घेतलं बहिणाबाईनं आणि वास घ्यायला लागली. मावशी काय करताय? बघते ते दारूचा वास येतो का बघतोय. अरे माणसा, हे तिला कळायचं, माणसांचे व्यवहार तिला माहीत होती म्हणून ती बहिणाबाई होती. आणि मग ती बहिणाबाई माणसांचे व्यवहार पाहून माणूस कसा आहे तिला कळलं होतं, माणूस कसा असावा याचं स्वप्न पण बघणारी होती. काय तिची कविता आहे सुंदर. ती कविता सादर करतील आमच्या सुदीप्ता सरकार. या मुळात बंगालच्या आहेत, शिकलेलं आहे. त्यांचे गृहस्थ जळगावला एरोंडोल नावात, आपला एरोंडोल सगळ्यांना माहिती आहे. आजही तो प्रदेश हा अत्यंत दुष्काळी आणि ओसाड प्रदेश आहे. त्या प्रदेशात आताही कोणी वाचतगार अशी नीत वगैरे काही नाही. अशा प्रदेशात त्या राहिल्या. बंगालमधनं शांतिनिकेतनमधल्या आलेली मुलगी एकदम एरोंडोलमध्ये विचार करा, पण तिच्या कानावर पडला तुकाराम, तिच्या कानावर पडला बहिणाबाई. आणि या बाईंच्या आवडता कवियत्री बहिणाबाई आहे, तुकाराम आहे आणि रवींद्रनाथ टागोरचं नॅचरली आहे. बंगाली भाषाच भारी आहे. तुमची माझी भाषा काय पुढे तेव्हाची वाट पाहतो काय झाला होता आपलं असं मारल्यासारखी भाषा आहे, मारलंच होतो आपण. बंगाली रस बोललो असं गोल आहे ती भाषा, गोल शब्द असा गोल होतो, अंगावर असं पडतो आणि असा रंगळत गुदगुल्या करत जातो. तर त्या भाषेची गंमत. आणि आपली बहिणाबाई आमच्या सुदीप्ता सरकार, ज्या भवन्स कॉलेजच्या प्राचार्य आहेत, सुदीप्ता मॅडम.
पाहिंसन लोकाईचे व्यवहार कोटे नाटे, पाहिंसन लोकाईचे व्यवहार कोटे नाटे, तवा बोरी बाबळीच्या आले अंगावर काटे. बोरी बाबळीच्या अंगावर जे काटे आले ते माणसांचे व्यवहार पाहून आलेत.